नमस्कार, मी किरण कुमार थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, प्रबोधन, क्रीडा आणि गुन्हेगारी वार्ता माहितीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आदिवासी आश्रमशाळा दहागाव व पिवळी येथे वन व वन्यजीव संरक्षण जनजागृतीसह वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. पर्यावरणवादी सामाजिक संस्था व वनविभाग शहापूर दहागाव परिमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वन व वन्यजीव संरक्षण जनजागृती तसेच वृक्ष लागवड सोहळा आदिवासी आश्रमशाळा दहागाव कादबाव आश्रमशाळा वांद्रे पिवळी येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणे आणि अजय गोतरणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व वृक्ष संवर्धन तसेच जंगलातील वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने वाईल्ड ॲनिमल व रिप्टिल रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमकडून विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजाती चित्रफित दाखवून माहिती देण्यात आली. यावेळी वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी राहुल सोनावणे, वनरक्षक आर पी तांबडे, यंबित पाचरणे, लेखापाल रवींद्र गायकवाड, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनू देसले, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक घायवट सर, मुंडे सर, डोळसे सर, कदम सर, पाटील सर, ढोके मॅडम, जाधव मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक वृंद तसेच पत्रकार किरणकुमार थोरात, अविनाश कापडणे, प्रसाद भोईर, अंकुश भोईर, विठ्ठल धारवणे, सुनील फरडे उपस्थित होते. शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संवर्धन व जैवविविधतेचे जतन व संगोपन करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. आज पर्यावरणवादी संस्था दहागाव, महाराष्ट्र राज्य, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे तसेच उपवनसंरक्षक शहापूर, सहाय्यक वनसंरक्षक शहापूर, वन परिक्षेत्र अधिकारी शहापूर, वन परिमंडळ अधिकारी दहागाव राऊंड स्टाफ तसेच आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा दहागाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे कादबाव दहागाव या ठिकाणी एक NGO मुंबई यांच्या विद्यार्थ्यांना सापांची माहिती तसेच पाळीव प्राणी कुत्रा आहे, मांजर आहे याबद्दल माहिती दिली. कंपार्टमेंट नंबर 870 मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि
तसेच आमचे पत्रकार बंधू यांनी पण विशेष सहकार्य दाखवून वृक्षारोपण सोहळ्यामध्ये आणि आज या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि संपन्न झाला हे असं मी जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद.